जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी सहज विचारायचा माणूस आहे, मी डिवचण्याचा माणूस नाही, जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही, तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे बीडमध्ये नाही, अशा अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जाहीर आव्हान दिलंय। दुधाच्या दराच्या आणि इतर प्रश्नांवरून जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये केलेल्या आरोपांना उत्तर देताना सुरेश धस यांनी बीडच्या मच्छिंद्रनाथ गडावरती माध्यमांशी बोलताना हा थेट इशारा दिलेला आहे। मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो। मग एक लेट्सअप नावाचं चॅनल आहे, त्यांनी बातमी लावली की आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी आणि त्यांनी बातमी लावली। त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा, धमकी दिली, याची चौकशी झाली पाहिजे। म्हणून म्हणतोय तुमच्यावरचा अन्याय दूर करायला देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी आणि कुणाची बायको आहे त्याची माहिती सभागृहाला पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी द्यावी, अशी माझी त्यांची मागणी आहे। तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये, मी सोपा डावसायचा माणूस नाही, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा। हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत, हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल। ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल।